नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते तुमचं स्वामी समर्थ बाळ या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे तो वर्क फ्रॉम होम असा असणार आहे। घरी बसून आपल्या महिला आहेत, माझ्यासारख्या महिला आहेत आणि घरी बसून काहीतरी त्यांना करायचं आहे असं वाटतं की घरातली 2 मुलं आहेत, घरातली फॅमिली आहे, पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घरातली कामं, किचन सगळं काही आपल्यावर अवलंबून असतं आणि मग हे सगळं करता करता पूर्ण वेळ निघून जातो। मग घराच्या बाहेर जाऊन आपण काम करणं शक्य होत नाही। मग अशा वेळेस असं वाटतं की कमीत कमी पार्ट टाइम आपल्याला जॉब भेटावा, कमीत कमी घरात 2 ते 3 तास बसून आपण काहीतरी काम करावं, स्वतःचा बिझनेस असावा किंवा घरातून आपण ऑनलाईन तरी कमीत कमी काम करावं असं नेहमी प्रत्येक महिलाला वाटतं, जे मला वाटतं तसंच। तर अशा महिलांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे। जर का तुम्ही त्यातलेच एक असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का नसेल तर मनोरंजनासाठी बघा आणि नसेलच बघायचा तर इथेच थांबा, कारण की हा जो व्हिडिओ आहे तो खास आपल्या महिलांसाठी आहे आणि तो जो आहे वर्क फ्रॉम असा असणार आहे। तर माझ्याकडे काही बेस्ट आयडिया आहेत, तर त्या आयडिया ज्या आहेत मी ती तुमच्यासोबत शेअर करते। त्या अगोदर जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात। नंबर 1, आता इथे शिक्षणाचीही गरज लागत नाही आणि खूप जास्त शिकलेले आहेत, परंतु त्या खूप छान आचार्य आहेत, खूप छान त्यांना कुकिंग करता येते, रेसिपी छान बनवतात, वेगवेगळ्या सारखं ट्राय करत असतात। तर अशा वेळेस इथे मी सांगते तुम्ही खानावळ स्टार्ट करू शकता। तर खानावळ स्टार्ट करण्यासाठी आपण आपल्यासाठी जे अन्न बनवतो, जे पदार्थ आपल्यासाठी बनवत असतो तोच आपण खानावळीसाठी द्यायचा आहे। बघा किती असतं, 3 ते 4 चपात्या, तुमच्या एरियानुसार ते ठरलेलं असतं। थोडासा भात, वरण भात आणि त्यासोबत एक सुकी भाजी असं असतं आणि तुमच्या एरियात जसं आहे तसं तुम्ही देऊ शकता किंवा त्याहीपेक्षा तुम्ही छान क्वांटिटी आणू शकता, कारण की खानावळीमध्ये लोक तेव्हाच येतील ज्यावेळेस आपल्याकडे क्वालिटी चांगली असेल। तर आपण जसं पदार्थ जेवण आपण घरासाठी बनवतो, आपल्या घरातील इतर मंडळी खुश होतात आपल्या हातचं जेवण करून, तर त्याच पद्धतीने आपण जे आपल्याकडे लोक येणार आहेत, जे कस्टमर येणार आहेत, तर त्यांच्यासाठी ते तसंच जेवण बनवायचं आहे। आणि एकाला जर का तो पदार्थ आवडला तर एकाच्या नादाने 5-10 तरी खानावळीचे डबे तुमच्याकडे नक्की लागतील। असा करत करत वर्ष 2 वर्ष गेले की तुमचा बिझनेस खूप मोठा होऊ शकतो। तर बघा, तुम्ही एका खानावळीच्या डब्याचे तुम्ही तुमच्या क्वालिटीनुसार तुम्ही पैसे चार्ज करू शकता किंवा तुमचा जो एरिया आहे त्यानुसार तुम्ही ते जे पैसे आहेत खानावळीचे ते तुम्ही ठरवू शकता। कुठे 100 रुपयाला डबा असू शकतो, कुठे 150ला असू शकतो, कुठे 70-80, म्हणजे तुम्हाला जसं ते योग्य वाटेल तुम्ही त्या दरात तो देऊ शकता। तर तो डबा आहे तो सकाळी बनवायचा किंवा संध्याकाळी बनवायचा, जो कस्टमर येणार आहे त्याच्यानुसार ठरलेलं असेल। तर या पद्धतीने तुम्ही खानावळ चालू करू शकता आणि ते 0 इन्व्हेस्टमेंट आहे, कारण की आपण आपल्यासाठी जे जेवण बनवतो तेच आपण जे आपल्याकडे कस्टमर येणार आहेत त्यांच्यासाठी जेवण बनवणार आहोत। त्याच्यामुळे इथे अगोदरच असं जास्तीचा खर्च करत बसायची गरज नाही आणि त्यानंतर ते पैसे देणार आहेत, मग तिथून पुढे आपला जो चार्ज आहे तो चालू होणार आहे, आपला परत इन्कमही चालू होणार आहे आणि त्याच पैशातून आपण घर खर्चासाठी सुद्धा, म्हणजे घरात जो किराणा आहे त्याच्यासाठी पण वापरू शकतो, त्याचसोबत त्यांच्यासाठीही डबे करू शकतो आणि ते कुठलंही म्हणजे टेन्शन नाही, डबा पॅक केला आणि ते घेऊन गेले असं होतं। किंवा आपण सर्व्हिस म्हणजे आपल्या घरातील इतर मंडळी असेल त्यांना तुम्ही सांगू शकतो की तुम्ही हा डबा त्यांच्यापर्यंत पोहोचवा किंवा ते येऊन घेऊन जातील। तर असा हा थोडक्यात शिक्षणाचीही गरज नाही आहे आणि हीच खानावळ आपण स्टार्ट करत असताना, आपण जेवण बनवत असताना ह्याचा मस्त व्हिडिओ बनवू शकता आणि लगेच आपण सोशल मीडियावर आपण अपलोड करू शकतो, जसं की यूट्यूब आहे। बघा, मला यश मिळालं नाही म्हणून तुम्हाला मिळणार नाही असं होणार नाही, कारण की मला जरी यश नसेल मिळालं तरी पण मी थांबले नाही, माझं जे काम आहे ते मी कंटिन्यू करत आहे। तर तुम्ही सुद्धा करू शकता। होऊ शकतं की तुम्ही व्हिडिओ टाकला की लगेच तुमचा व्हायरल होऊ शकतो आणि तुम्हाला लगेच सक्सेस मिळतं। आता मी गेले वर्षानुवर्ष प्रयत्न करते, परंतु मला जर काही यश नाही मिळालं ते माझ्या हातात नाही आहे।
देवाची कृपा, स्वामींची कृपा ते निश्चितच मला यश देतील. यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे यूट्यूब व्हिडिओज अपलोड करणं. तर आत्ता मी खानवळीच्या जो सेक्शन होता आत्ताचा जो पहिला 1 नंबरचा जो, तर त्यातही तेच सांगितलं की व्हिडिओज त्याचा बनवायचा टाकायचा. आता यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करणं तर 1 वर्ष द्यायला लागतं ह्याला. कम्प्लीट लास्ट 365 दिवस. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ शकता. एखाद्याचा पहिलाच व्हिडिओ व्हायरल होतो आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होत जातात. एखाद्याला खूप उशीर लागतो पण होतं, असं होत जातं. तर तुमच्याकडे कुठल्या स्किल आहेत, जसं की तुम्ही छान पेंटिंग काढता, आर्ट काढता, त्याचसोबत तुम्ही रेसिपी छान छान बनवता, तुम्हाला शिलाई येत असेल, ब्लाऊज शिवणं, ड्रेसेस शिवणं, किंवा तुमच्याकडे वेगवेगळ्या आणखीन भरपूर आयडियाज असते, तुमच्याकडे ज्या काही स्किल आहेत त्याचा एक आठवड्यातून एक तरी व्हिडिओ बनवा आणि तो अपलोड करा. किंवा दररोज बनवला तरीही चालतो, एका दिवसाआड बनवला तरीही चालतो. टायमिंग ठेवा, सकाळी 10चा, दुपारी 2चा किंवा संध्याकाळी 6चा. तुम्ही दिवसभरात कधीही टाकू शकता. असं हे काम आहे वर्क फ्रॉम होम. तर हा आहे 2 नंबरचा पॉईंट. त्याचसोबत 3ऱ्या नंबरला येतो तो म्हणजे आत्ता सध्या तसं खरं सांगायचं गेलं तर क्लासेस जरा म्हणजे वाढलेत. जसं की InShot ॲप आहे. आता यूट्यूबवरती आपण व्हिडिओज अपलोड करतो, त्यासोबत माझ्यासारखे किंवा माझ्या रिलेटिव्ज असतील किंवा माझे मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमच्यापैकी एखादा यूट्यूब माझ्यापैकी माझा व्हिडिओ एखादा व्ह्यूअर्स बघत असेल तर तो असेल, तर त्यांनासुद्धा नवीन यूट्यूब चॅनेल सुरू करायचं आहे, परंतु त्यांना त्याच्याविषयी कुठलीच गायडन्स नाही आहे. मग त्यांना काय पाहिजे असतं की कोणीतरी विश्वासातला पाहिजे. तर कसा व्हिडिओ एडिटिंग करायचा, कसा थंबनेल बनवायचा, कसं टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन, जे काही यूट्यूब व्हिडिओवरती जे काही लागतं ते कसं करतं, नवीन क्रिएटर्सला काहीही कळत नसतं किंवा त्यांना बेसिक नॉलेजही नसते. एखादा व्हिडिओ बघितला म्हणजे सगळं शिकलं असं होत नाही ना. त्याला पूर्ण शिकायचं म्हणलं तर कमीत कमी 1, 2, 3 महिने तरी द्यावे लागतील छानपैकी शिकायला. चांगले टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन आणि त्याचसोबत थंबनेल जर का एकदम छान असला तर समोरचा सुद्धा त्या थंबनेलला बघूनच म्हणजे तो व्हिडिओ बघू शकतो, त्याच्यावर तो काहीतरी फोकस टाकू शकतो. त्याच्यासाठी थंबनेल एकदम परफेक्ट असला पाहिजे आणि थंबनेलवरती आपला पूर्ण व्हिडिओ अवलंबून असतो. आणि त्याच्यामुळं आपल्याला हे जे सगळे पॉईंट्स आहेत, पूर्ण SEO जो आहे तो पूर्ण आपल्याला शिकणं गरजेचं आहे. तर यूट्यूब व्हिडिओसाठी जे काही नवीन क्रिएटर्स तयार होणार आहेत तर त्यांना आपण सांगू शकतो की मी व्हॉट्सअपद्वारे तुमचे ऑनलाईन क्लास घेतो किंवा तुम्ही यूट्यूबवरतीच लाईव्ह लेक्चर घेऊ शकता. तर असे काही नवनवीन क्लास आहेत. जसं की आता मी जो व्हिडिओ एडिटिंगसाठी ॲप वापरते तो आहे InShot ॲप. त्यामध्ये वेगवेगळ्या भरपूर फीचर आहेत आणि त्या शिकण्यासाठी भरपूर असा वेळ लागतो. तर त्या भरपूर वेळेसाठी प्रत्येकालाच वेळ असतो असं नाही, तर कमीत कमी 1 महिना तरी देणं गरजेचं आहे. कारण की InShot ॲपमध्ये भरपूर अशा बेसिक नॉलेज आहेत जे शिकणं खूप गरजेचे आहेत आणि व्हिडिओ क्वालिटीसाठी तेवढंच गरजेचं आहे. माझ्या व्हिडिओ क्वालिटीमध्ये बघाल तर मला तेवढा जास्त वेळ मिळत नाही, म्हणून मी जास्त काही म्हणजे इथे लिहिणं किंवा काय असं मी टाकत नाही. मी जसं बोलते तसं तुमच्यापर्यंत पोहोचवते. इथे मी काहीही एडिटिंग करत नाही. परंतु जर का त्याला खूप छान, आता जसं की तुम्ही बिझनेस रिलेटेड व्हिडिओ बनवताय तर त्याच्यासाठी तुम्हाला चांगलं नॉलेज देणं, टेक्स्ट लिहिणं, त्याचसोबत जे काही स्टिकर्स असतात ते तिथे ॲड करणं, अशी भरपूर काही कामं असतात आणि ते करायला 1-1.5 तास तरी लागतो. आणि हे शिकण्यासाठी समोरच्याला सुद्धा तेवढा वेळ लागतो. त्यामुळे InShot ॲप शिकण्यासाठी परफेक्ट क्लास मिळणं किंवा विश्वासातल्या माणसाकडून क्लास मिळणं तेवढंच गरजेचं असतं. त्याचसोबत पूर्ण व्हिडिओ क्रिएटिंग, अपलोड कसा करायचा, सगळं नॉलेज घेण्यासाठी सुद्धा विश्वासातलं असतं. आता यूट्यूबवरती भरपूर टेक्निकल चॅनेल आहेत, परंतु त्यातले त्यात आपण बघायला गेलो तर मराठीत जरा कमीच आहेत, म्हणून आपण हिंदीकडे वळतो. तर हिंदीकडचे जे व्ह्यूअर्स आहेत तर ते भरपूर प्रमाणात आहेत आणि मग त्यांना फक्त व्हिडिओ बनवायचं पडलेलं असतं.
आणि बेसिक नॉलेज आपण जे कमेंट्स विचारतो त्याच्यावरती ते रिप्लाय द्यायला म्हणजे लवकर देत नाहीत किंवा उशिरा देतात, वेळोवेळ भेटत नाही. त्याचसोबत मराठी क्रिएटर्सकडून हे सगळं बेसिक नॉलेज मिळालं तर किती चांगलं होईल असं तुम्ही ठरवलं पाहिजे आणि एखादा क्लास जॉईन केला पाहिजे. किंवा तुम्हाला जर का ते नॉलेज असेल तर तुम्ही ते घरी बसून इनशॉर्ट ॲपचा क्लास जॉईन करू शकता. तिथून तुम्हाला क्लासचेही पैसे मिळणार आहेत आणि यूट्यूबकडून सुद्धा अर्निंग मिळणार आहे, तेवढं लक्षात घेतलं पाहिजे. त्याचसोबत तुम्ही छान इंग्लिश बोलता, आजकाल इंग्लिशला खूप जास्त डिमांड आहे. आणि जर का तुम्हाला स्पोकन इंग्लिश 90 डेजमध्ये जर का तुम्हाला पूर्ण शिकवायला येत असेल तर तुम्ही तो सुद्धा क्लास चालू करू शकता. व्हॉट्सअपद्वारे, यूट्यूबद्वारे किंवा इंस्टाद्वारे जे काही सोशल मीडियाचे जे अकाउंट्स आहेत तिकडनं तुम्ही हे सगळं स्टार्ट करू शकता. तर ही आहे आपली जी ऑनलाईन किंवा घरी बसून 2 ते 3 तास, आता क्लाससाठी आपण 2 तास देणं गरजेचं आहे. कारण की आपले जे स्टुडंट आहेत त्यांना आपण शिकवणार आहोत आणि स्टुडंटला शिकवण्यासाठी गुरूंचा पूर्ण एक चांगलं नॉलेज असणारा, चांगलं म्हणजे गुरुला पूर्ण नॉलेज पाहिजे जे काही शिकवणार आहे ते. कारण की समोरचा जो स्टुडंट आहे तो कुठला प्रश्न विचारेल सांगता येत नाही. मग परंतु जे काही आहे ते पूर्ण त्याविषयी सगळी नॉलेज असणं तेवढंच गरजेचं आहे. तर तुम्ही हा क्लास जॉईन करू शकता आणि तुम्ही क्लासेससुद्धा घेऊ शकता असं आहे. जर का तुम्हाला माझ्याकडून शिकायचं असेल तर तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगू शकता, मी शिकवण्याचा प्रयत्न करेन. किंवा त्याद्वारे इनशॉर्ट ॲपचा जो काही म्हणजे फीचर्स आहेत त्याच्यावरती व्हिडिओज बनवून अपलोड करेल. त्याचसोबत जर का तुम्हाला लाईव्ह लेक्चर घ्यायचे असेल तर ते सुद्धा मी मॅनेज करण्याचा प्रयत्न करेल. कारण की माझं छोटं बाळ आहे, एक तर माझ्या पाठी झोपलं आहे आणि एक दुसरं आहे त्याला मी खाली झोपवलं आहे. तर एवढं मॅनेज करून मी सुद्धा क्लास घेण्याचा प्रयत्न करेल. परंतु तेवढे स्टुडंट असले पाहिजेत, 1-2साठी नाही होणार, कमीत कमी 10 तरी पाहिजेत. आणि त्याची फीस वगैरे जी काही आहे ती मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला. कारण की मी असं काही ठरवलं नाही. परंतु तुम्हाला जर का ज्याच्यावरती विश्वास वाटतोय तर तिकडं तुम्ही जॉईन करू शकता. आपला यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करत असताना नवीन क्रिएटर असाल किंवा तुम्ही नवीन चॅनेल ओपन करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी तुमच्या स्किल ज्या आहेत त्या बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. तरच त्या लोकांना आवडणार आहेत किंवा ते लोकांना पटणार आहेत आणि तुमचं एक वेगळं अस्तित्व निर्माण होणार आहे. त्याचसोबत व्हिडिओ अपलोड करताना पुन्हा सांगते, टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन आणि हॅशटॅग ज्या आहेत आणि थंबनेल हे पूर्ण देणं गरजेचं आहे. पूर्ण चॅनेलचा SEO कसा बनवायचा हे शिकणं गरजेचं आहे आणि हे शिकण्यासाठी तुम्हाला 2 महिने तरी वेळ लागेल. त्याचसोबत तुम्ही व्हिडिओ बनवून अपलोड करत करत सुद्धा शिकू शकता. तर ह्या काही आयडियाज आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्यात. तर माझ्या मैत्रिणींनो, आजचा हा वर्क फ्रॉम होम व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी मला फॉलो करा. चला तर मग बाय बाय. पुन्हा भेटूयात अशाच एका वर्क फ्रॉम होम व्हिडिओजमध्ये. आणि इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत मी प्रयत्न करेल की महिलांसाठी काही ना काही नवीन घेऊन येण्यासाठी. तर हाच माझा नेहमी प्रयत्न असणार आहे. किंवा सोशल मीडियाचे जे ॲप आहेत जसं की शॉपिंग ॲप आहेत किंवा वेबसाईट आहेत त्याच्यावरून सुद्धा आपण बरेच काही पैसे कमवू शकतो. परंतु मला इथं सांगायचं म्हटलं तर खूप जास्त वेळ लागेल. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. चला तर टेक केअर, बाय बाय.